मित्रांनो, आपण कथा या घटकांचा अभ्यास करत आहोत आणि या कथेच्या घटकांचा विचार करताना घटना, पात्र, निवेदन याचा आपण विचार केलेला आहे. त्याचबरोबर आता आज आपण वातावरण या अनुषंगाने बघणार आहोत की वातावरण हे कथेसाठी कशा पद्धतीचं असतं आणि त्यातून वाचकाला त्या कथेचा जो लेखक आहे तो त्या वातावरणात कसा घेऊन जातो या संदर्भात आपल्याला थोडक्यात या ठिकाणी विचार करायचा आहे. तर कथेचं वातावरण या वातावरण निर्मिती या अनुषंगाने विचार करताना कथा साहित्यात घटना आणि पात्रे यांच्या बरोबरीने कथारकाला आकार देण्यासाठी वातावरण निर्मिती हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो असं आपल्याला म्हणता येईल. लेखकाची जडणघडण ज्या प्रदेशात ज्या वातावरणात झालेली असते त्या परिसराचे संदर्भ हे कथेत येणाऱ्या त्या घटनेला त्या एकूणच कथानकाला असते असं आपल्याला म्हणता येईल. त्या कथेतून तो मांडत असतो. कथेमध्ये कथानक ज्या स्थळी ज्या काळात ज्या घडते तो परिसरही स्पष्ट होत जातो. लेखकाचं जे काही वातावरण आहे त्या वातावरण निर्मितीमध्ये त्याचा जो परिसर आहे त्याचीही मुख्य भूमिका राहते असं मला म्हणावं वाटतं. यामध्ये कल्पित विश्वाचा जरी असलं तरी तेथील परिसराचं एक प्रतिबिंब नक्कीच त्या साहित्यकृतीतून उमटत जातं. निसर्ग, विशिष्ट ऋतू, दिवस रात्रीचे प्रहर, रस्ते, ऐतिहासिक वास्तू, इमारती, घरे या वास्तूमधील वस्तूंचे तपशील यातून कथेतील वातावरण निर्मिती ही सिद्ध होत जाते. कथेतील पात्रांचा त्या परिसराबरोबरच असलेला भावनिक आणि सांस्कृतिक संबंधसुद्धा कथानकात महत्त्वाची भूमिका बजावतो. कथानकाच्या गतीसाठी पात्र आणि परिसर यांचे संघटन हे पोषक ठरत जाते. वातावरण निर्मिती कथेतील पात्रांची मानसिक स्थिती, त्यांची सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी विशद करण्यास मदत करत असतो. त्या अनुषंगाने आपण संतोष पाठारे यांची रज्जा ही कथेतील काही एक उतारा बघूया. तर या उतारातून आपल्याला वातावरण निर्मिती हा घटक अधिक स्पष्टपणे लक्षात येईल. धामनकर नाका कंडक्टरने आवाज देत बेल मारली आणि ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबून एसटी थांबवली. बसल्या जागी मला गचका बसला. सीटवरून धडपडत उठत 1-2 प्रवाशांच्या मागोमाग मी उतरलो. स्टँडच्या दिशेने एसटी निघून गेली. जवळपास 15 वर्षांनी मी या ठिकाणी उभा होतो. पण ओळखीची एकही खूण दिसेना. प्रवाशांना मंडई, एसटी स्टँड अशी हाक देणाऱ्या टांगेवाल्यांची रांगही आता दिसत नव्हती. एसटी स्टॉपला लागून असलेल्या दत्ताभाऊचं फुलाचं दुकानही तिथे नव्हतं. गणेश चतुर्थीच्या दिवशी हा दत्ताभाऊ आमच्या घरच्या गणपतीसाठी एक सुरेख कंठी तयार करायचा. त्याची आठवण मला त्या क्षणी आली. दंगलीने ज्या ज्या लोकांना आयुष्यातून उठवलं त्यापैकी दत्ताभाऊ हा एक होता. काळाच्या ओघात त्या लोकांच्या अस्तित्वाच्या निशाण्या पुसून गेल्या होत्या. आजूबाजूचा माहोल अगदीच बदलून गेला होता. भिवंडीच्या 4 दिशांना जोडणाऱ्या ब्रिजने धामनकर नाक्याला बंदिस्त करून टाकलं होतं. वऱ्हाळ देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता नेहमीप्रमाणे गजबजलेला होता, पण तिथली गर्दी ही अनोळखी होती. या गावाशी असलेलं नातं टिकून राहावं असं खूप आतून वाटत होतं. तरीही त्या बदललेल्या चेहऱ्यानं मला प्रथम दर्शनातच निराश करून टाकलं होतं. ज्या कामासाठी आलो होतो ते उरकून घ्यावं असा कोरडा विचार मी त्या प्रसंगी केला आणि रस्ता क्रॉस केला. कामात घरी जायला रिक्षा करावी की पायी जावं हा निर्णय घ्यायला मी 2 मिनटं घेतली. शाळेत असताना मंडईतून धामनकर नाक्यापर्यंत आलो की घरी पोहोचायला पायी 15-20 मिनटं लागत. रस्त्याच्या बाजूला गुलमोहराची झाडं, दुसऱ्या बाजूला निळाभोर पाण्याने तुडुंब भरलेला तलाव. त्यामुळे हे अंतर पार करताना शाळेत आलेला शीण निघून जायचा. कामात
घरला चालत जायचं मी ठरवलं. 5 मिनटं चालत आल्यानंतर मात्र आपलं चुकलंच अशी भावना मनात निर्माण झाली. स्वतःवरच वैतागलो. तलावाकडे जाणारा चढ सपाट झालेला होता. रस्ता रुंदीकरणात गुलमोहराची झाडांची कत्तल झालेली होती आणि जानेवारी महिना असूनही तलाव हा अर्धा कोरडा झाला होता. हे सगळं पाहण्यापेक्षा रिक्षाने 2 मिनिटात घरी पोहोचलो असतं असा विचार माझ्या मनात आला. या सर्व अपरिचित वातावरणात खडी मशीनच्या आवाजाने मात्र साथ दिली. वीज नसणारा शुक्रवार सोडला तर ही खडी मशीन अहोरात्र चालू असायची. तिचा आवाज आसपास राहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग होता. आमच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर सुरुंग लावून फोडायला सुरुवात केली त्याच सुमारास आम्ही तेथे राहायला गेलो. इतक्या वर्षात तो अर्ध्याहून अधिक फोडून झालेला होता. हा जो उतारा आहे यामधून आपल्याला अनेक गोष्टी आणि तेथील जे काही एकूणच वातावरण आहे हे लेखकाने सांगितलेलं आहे. तर तो जो परिसर आहे त्याचं वर्णन जेव्हा लेखक इथे करतो तेव्हा या कथानायकाचं जे काही बालपण आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक वर्षानंतर तो काही कामानिमित्त या शहरात येतो आणि त्या शहरामध्ये आल्यानंतर आपला जे घर आहे तिथं जवळपास तो जेव्हा पोहोचतो तेव्हा त्याला त्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि त्या काळाच्या तो खाणाखुणा तिथे शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या खाणाखुणा सांगतो. त्यामध्ये दंगलचा प्रसंग असेल, त्यानंतर दत्तूचं त्या दंगलीमध्ये उद्ध्वस्त होणं असेल आणि दत्तूसारखी जी माणसं आहेत ती कशी लुप्त झाली, त्यानंतर भिवंडी शहरात काही काळापूर्वी झालेली दंगल याला कशी कारणीभूत ठरते, शहरात झालेले बदल लेखकाने टिपले आहे, रस्ता रुंदीकरणामुळे झालेली वृक्षतोड इथे सांगितलेली आहे, शहरातील राजकीय परिस्थिती नकळतपणे वाचकांसमोर त्यांनी मांडलेली आहे. तर हे जे काही कथा घटकाचा विचार करताना आपण वातावरण या दृष्टीने विचार करत असताना ह्या प्रसंगातून रज्जा या कथेतल्या ह्या घटकातून आपल्याला इथे वातावरण कशा पद्धतीने कथेत येतं या अनुषंगाने विचार आपण केलेला आहे आणि मला वाटतं तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल की कथेमध्ये वातावरण निर्मिती हा घटकही अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या वातावरण निर्मितीमध्ये लेखक हा आपल्याला त्या काळापर्यंत पोहोचवतो. त्या काळामधील सगळ्याच गोष्टी सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. पात्राप्रमाणेच हे जे काही वातावरण आहे ते सुद्धा कसं गरजेचं आहे. त्या स्थळ काळाचं चित्रण, विशिष्ट भाववृत्तीचं आव्हान त्यातून होतं. निसर्गरूपांचे कालप्रवाहांशी निगडीत असलेल्या गोष्टी आपल्याला तो सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कथेतील स्थळ, काळ, परिसर, वास्तव आणि प्रतिकात्मक अशा दोन्ही पातळीवर अर्थपूर्ण ते असते. या कथेमध्ये जे काही जानेवारी महिन्यामध्येच तेथील पाणी आटलेलं आहे, वृक्षतोड झालेली आहे, तिथलं जे काही जीवन आहे ते आता बदललेलं आहे, धावपळीचं जीवन झालेलं आहे आणि त्या रुक्षतेमुळं लेखकाला पायी न जाता रिक्षाने गेलो असतो तर बरं झालं असतं असं जे काही वाटणं आहे यामध्ये अनेक अर्थता दडलेली आहे आणि हे वातावरण त्यासाठी सहाय्यक ठरत असतं. तर मला वाटतं या ठिकाणी आपल्याला वातावरण हा घटक समजला असेल. आपण थांबूयात. धन्यवाद.